प्रश्न 53. व्यक्तींच्या सकारात्मक समानुभूतीच्या परिणामी इतरांच्या उपयोगी पडणे, त्यांना सहकार्य करणे यांचा समावेश असलेली दयेची कामे त्यांच्याकडून घडली असे 2021च्या हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासात आढळून आले आहे. यामुळे या व्यक्तींच्या दैनंदिन जीवनात लवचिकता आणि उच्च पातळीच्या समाधानाची जोपासना झाली. समानुभूती उत्पन्न आनंदाचे फायदे प्रचंड असले तरी तो दैनंदिन व्यवहाराचा भाग बनवणे कठीण आहे. मत्सर आणि लोभ आनंदाचे शत्रू आहेत, परंतु इतरांच्या त्रासाचा आनंद लुटणारी व्यक्ती आपल्या भोवती असतातच. अनेक प्रसंगी इतरांबद्दलच्या नकारात्मक भावनांमुळे समवयस्कांचे गट तयार होतात, सामाजिक व व्यावसायिक गट तयार होतात. क्रिकेटचे चाहते किंवा युद्ध करणारे सैनिक इत्यादी स्वरूपात गट यात येतात. यातून दैनंदिन समाज जीवनात विष कालवले जाते. हे बरोबर आहे. समानुभूतीच्या अभावी व्यक्ती एकत्रितपणे समाज माध्यमांचा दुरुपयोग करून इतरांचा आत्मसन्मान घालवण्याचा प्रयत्न करतात. तर इथे काय म्हटलेलं आहे, वरील परिच्छेदाची सर्वात उचित मध्यवर्ती कल्पना. म्हणजे ह्याचं म्हणणं आहे की वरी काय म्हणलंय, हा जो पूर्ण बोंबलमादा होता हा आशय काय आहे याचा असं विचारलेलं आहे. त्या आशयाचा असलेला कोणता तरी एक टॉपिक, एक ऑप्शन आपल्याला पकडायचा आहे. तर त्यानुसार जो आपण पहिला सांगतोय, सकारात्मक समानुभूतीमुळे व्यक्ती दयेची कामे करतात. बरोबर आहे, पॉझिटिव्ह आहे. व परिणामी लवचिकपणे जगात उच्च पातळीचा आनंद अनुभवतात. हे पण बरोबर आहे. या उलट मत्सर व लोभामुळे व्यक्ती एकत्रितपणे समाज माध्यमातून इतरांचे जगणे विस्मय करून त्यांचा आत्मसन्मान खच्ची करून त्याचा आनंद लुटतात. बरोबर सांगत आहे. पहा, वर दिलेल्या या काही गोष्टींमध्ये काही सकारात्मक गोष्टीसुद्धा आहेत, काही नकारात्मक गोष्टीसुद्धा आहेत. ज्या प्रकारे मत्सर आणि लोभाचे गोष्ट झालेले आहे, मग याच्या नंतरच्या गोष्टी सगळ्या कशा आहेत, नकारात्मक भावनांच्या आहेत. याच्या अगोदरच्या गोष्टी कशा होत्या, सकारात्मक होत्या, समाधानाची जोपासना करणे वगैरे. ठीक आहे. तर मग ऑप्शन 1 हा सकारात्मक गोष्टींबद्दल पण बोलतोय आणि नकारात्मक गोष्टींबद्दल पण बोलतोय. त्यामुळे हे जो वर दिलेला आहे सगळा पापड पसारा त्याच्याशी जरा जास्त निगडीत आहे ऑप्शन 1. 2 का सांगतो, बहुतेक व्यक्ती एकत्रितपणे समाजात नकारात्मक भावनाचे विष पेरत समाज माध्यमातून इतरांचा आत्मसन्मान खच्ची करणारे साहित्य प्रसारित करून इतरांच्या होणाऱ्या त्रासाचा आनंद लुटतात. हे बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. तर इथे मॅटर काय झालं की ह्यानं पूर्ण नकारात्मक गोष्ट बोललेली आहे ह्याच्यामध्ये. फक्त पूर्ण वर दिलेल्या स्टांजामध्ये काय फक्त नकारात्मक आहे का? नाही, यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत ना. दयेची कामे केलेली आहेत, समाधानाची जोपासना आहे. ठीक आहे. असे काही आनंदाचे फायदे पण सांगितलेले आहेत, काही आनंदाचे फायदे. मग याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण सांगितले, निगेटिव्ह पण सांगितले. परंतु ऑप्शन 2 मध्ये फक्त नकारात्मक गोष्टी सांगितलेल्या आहे, भावनाचे विष पेरणे वगैरे. बरोबर आहे. जेव्हा समवयस्कांचे गट तयार होतात, जेव्हा क्रिकेट चाहत्यांचे गट सुरू होतात, त्याची वेगळी गोष्ट असतात, त्यांच्यापेक्षा वेगळे लोक असतात जे ती विचारसरणी मानत नाही तर जे मानतात. असे कोणते दुसरे लोक असतील तर त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये थोडीफार द्वेषभावना असते. एकाबद्दल ते काही ना काही वाईट बोलतातच. बरोबर आहे ना. आता विराट कोहलीचे फॅन असणारे काही फॅन्स असतील, विराट कोहलीचे फॅन्स असणारे काही लोक असतील, ते रोहित शर्माचे फॅन असणाऱ्या काही लोकांना राग करू शकतात, धोनीचा फॅन असणाऱ्या काही लोकांना राग करू शकतात. आता धोनी आणि विराटमध्ये कम्पेअर केलं तर काय, धोनी पूर्ण वर्ल्ड कप जिंकणारा माणूस आहे, नेहमी चांगले चांगले पदकं जिंकून दिले त्याने. विराट स्वतःमध्ये हा किंग आहे, खूप रन्स आहेत त्यांचे. आता दोघांचे फॅन जर बघितलं तर एकाबद्दल खूप वेगळे भावना ठेवतात. बरोबर, अशाच प्रकारे चालत असतं ना. मला क्रिकेट चाहतात आपणच ग्रुप बनतो. बरोबर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चालतंच. त्यामुळे आपण 2 जर बघितला तर पूर्णतः आपण फक्त निगेटिव्ह आवासना देतो. त्यापेक्षा ऑप्शन 1 हा जरा पॉझिटिव्ह पण सांगतोय, त्यासोबत निगेटिव्ह पण सांगतोय. म्हणजे ह्याचा पूर्ण आशय सांगत आहे ऑप्शन 1. ऑप्शन 3 सांगतोय, शाळांतून व्यक्तींना स्वतःची समानुभूती विकसित करण्याच्या संधी द्यायला हव्यात, तरच ते इतरांसोबत दयाळूपणे वागतील. याचा आशय नाही, हा उचित मध्यवर्ती कल्पना नाही याच्याबद्दल बिलकुल. ठीक आहे. त्यानंतर मत्सर आणि मोहात बुडालेल्या व्यक्तींच्या इतरांसंबंधातील नकारात्मक वर्तनामुळे इतरांच्या आत्मसन्मानाचे खच्चीकरण होते. हे बी बरोबर आहे, परंतु ह्याचा मध्यवर्ती कल्पना पाहिजे. यार इथं आपलं पुढे आहेत लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स. आपला चांगलापणा वाईटपणा तिथं पुढे दाखवायचं. तर हे फक्त हे ज्याने सांगितलं एवढं सगळं, याच्याबद्दलचा सगळ्यात बेस्ट उपाय कोणता सांगायचा होता, तर तो येणार ऑप्शन 1.